लीला मॅडम, अहो तुमचे वडील इथे आले होते तर त्यांना आत बोलवायचं, चांगलं खाऊ घालायचं. नाही, मला मान्य आहे की तुम्ही इकडच्या एम्प्लॉई आहात, पण वडिलांची खातिरदारी केली नाही हे जर एजे सरांना कळलं तर ते किती रागवतील माझ्यावर. वडील? हा माझे वडील? हा, अहो आता मी त्यांना बाहेर जाताना बघितलं. बाबांनी मला असं पाहिलंय, आता ते काय विचार करत असतील? बरं. अहो मॅडम, काय काय झालं? कुठे चालला? ड्युटीवरती आहात तुम्ही? हो, पण मला आज हाफ डे हवाय. आ? कारण बाबा इथे आले म्हणजे नक्की त्यांच्या मनात काहीतरी सुरू असणार. नाहीतर ते असे नाही येणार इथे. मला जरा जायला लागेल. नाही मॅडम, हे बघा, तुम्हाला असं जाता नाही येणार. अहो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि एजे सरांनी मला निक्षून सांगितलंय की तुम्हाला कसलीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही. प्लीज 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 मला जाऊ दे. नाही, तुम्हाला हाफ डे नाही मिळणार. हवं तर तुम्ही माझ्या अर्ध्या दिवसाचा पगार कापा ना. हा, मी आता जाते. नाही मॅडम, माझा जरा तरी विचार करा ना तुम्ही. नाही मला नाही शक्य होणार. सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. ओ तुमचं ठीक आहे हो, तुम्ही एजे सरांच्या मिसेस आहात. माझं काय? रक्षाबंधनाच्या दिवशी मी एजंटकडून चेक घेतला हे तुला आवडलं नव्हतं, माहितीये मला. खरं म्हणजे मला त्यावेळेसच लक्षात यायला हवं होतं की काहीही करून तू एजंटचे पैसे फेडणार. तुझा स्वाभिमान तुला गप्प बसू देणार नाही. बाबा फोन का उचलत नाहीये? ते रेस्टॉरंटमध्ये असे अचानक का आले होते? आणि आले होते तर मग मला न भेटताच का निघून गेले? बापाच्या इब्रतीसाठी किती कष्ट करतेस तू लीला. आता तुला कुठल्या तोंडाने सांगू, ज्या पैशासाठी तू दिवसभर एजंटच्या हॉटेलमध्ये राबतेस ना, ते पैसे तुझ्या मावशी आईने कमावले ग. एजेने आपल्याला दिलेले पैसे तर वाया गेलेच, पण आता तुझे कष्टही वाया चालले. तू पुन्हा माझ्यासमोर येशील तेव्हा तुझ्या पुढे कसा उभा राहू हेच मला कळत नाहीये. तर जे काही आहे ना ते श्रीकृष्णाच्या हातात आहे. देवा, तूच यातून काहीतरी मार्ग दाखव. हे काय? आपल्या RMK नवयुग मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाचं पॅम्पलेट आहे. बटर, यावर्षी ताई खेळली पाहिजे बरं का. तू बोलून बघ की तुझं ऐकते ना ताई. अरे पण बटर, ए बटर, बाबा आहेत का घरी? बाबा? ताई, काका घरी नाहीयेत, ते सकाळीच कुठेतरी बाहेर गेलेत. अरे ताई हाय. काय रे, इथे काय करताय? ताई, दहीहंडी स्पर्धेत नावं द्यायला आता फक्त 1 तास उरलाय आणि अजून आपल्या पथकाने नावं नाही दिली आहेत. पण का? प्रॅक्टिस तर करत होतात ना तुम्ही? हो ताई, पण तुझ्याशिवाय स्पर्धेत मजा नाही ग. प्लीज तू भाग घे ना ग. अरे काय बोलतोयस तू? आता लग्न झालंय ना माझं, जॉब करते मी, मला नाही जमणार. असं काय करतेस ग ताई? प्लीज घे ना ग भाग. आणि तुला माहितीये का, आपल्या टीम मध्ये तुझ्या इतकं भारी हंडी फोडणारं कोणीच नाहीये. आणि तू असलीस ना की आपली टीम फिक्स जिंकतेच. प्लीज ना ताई, घे ना ग भाग. हो, हे बघ, मला खरंच नाही जमणार. आणि प्रॅक्टिस तरी कुठे झालीये माझी? अगं ताई, असं नको करू ताई. अरे हळू हळू हळू. काय? ताई अगं घे ना ग भाग. तुझ्यामुळे दरवर्षीच गल्लीतल्या पोरांना खूप मदत होते. आणि ताई, प्रॅक्टिसचं म्हणशील ना तर आपल्या सगळ्या पोरांची प्रॅक्टिस झाली आहे. आणि तुझं काय, तू तर दरवर्षी हंडी फोडतेसच, तुला प्रॅक्टिसची काय गरज नाही. स्पर्धेच्या 2 तास अगोदर जरी प्रॅक्टिस केली तरी हंडी तूच फोडतेस, खात्री आहे आपल्याला. काय रे पोरांनो? हो बरोबर आहे. प्लीज ना ताई, ये ना ताई, प्लीज ना प्लीज. सगळे तुझ्याकडे डोळे लावून बघ. प्लीज ना ताई, ये ना. थांबा. लीलाताई किती दिवसांनंतर घरी आलीये, तिला जरा बसू द्या, चहा वगैरे येऊ द्या. चला नंतर या तुम्ही, चला.
अरे पण नावं द्यायला आता फक्त शेवटचं 1 तास उरलाय, त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. लीलाताईच्या मागे कल्याण नका करू. चला 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 चला. अरे पण असं नाही, नाही, चला. ताई तू विचार कर, आम्ही येतो हा. नाही विचार करताय. बटर, मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना रे? बाबा आज रेस्टॉरंटमध्ये आली होती आणि मला न भेटताच निघून गेली. मी त्यांना सारखा फोन करते, फोनही उचलत नाही. मला जरा काळजी वाटते. एव्हाना लीलाची वाट लागली असेल. तू पुन्हा काय केलंय श्वेता? मी एक मोठा बॉम्ब फोडलाय. बॉम्ब? वहिनी बॉम्ब फोडला ग, पोलीस पकडतील आपल्याला. तसा बॉम्ब नाही फोडलाय मी. मग मी असं काहीतरी केलंय की ज्याच्यामुळे आपण लीलाला बाहेरून त्रास देण्यापेक्षा तिला स्वतःलाच आतल्या जास्तीत जास्त त्रास होईल. म्हणजे बहिणी, तुमची बहीण डोक्यावर पडली का? सरू, सॉरी नाही, ते ती काय बोलली ते कळलं नाही मला. श्वेता, तू नक्की काय केलंयस? लीलाचे बाबा इकडे आले होते तेव्हा त्यांना असंच अपेक्षित असणार की लीला घरी आहे. याचा अर्थ काय होतो? तिने तिच्या घरी अजून सांगितलेलं दिसत नाहीये की तिने हा जॉब घेतलाय. हो ग काय हो ग वहिनी? आता मला सांगा, तिच्या जर बाबांना कळलं की आपल्या मुलीला जॉब लागलाय तर त्यांना आनंदच होणार ना. सरू, कधीतरी ना मला तुझ्या मेंदूची पूजा करावीशी वाटते. हो 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 नाही अगं, त्यांना जर कळलं की ज्या श्रीमंत घरात आपण आपली मुलगी दिली आहे त्यांच्याच हॉटेलमध्ये आपली मुलगी वेटर म्हणून काम करते, तर त्यांना धक्का बसेल ना. एक्झॅक्टली. हा, पण वहिनी का धक्का बसेल? तसं पण लीलाला काय जॉब मिळाला असता? असंच काहीतरी काम केलं असतं तिने. अगं हो, पण ते लग्नापूर्वी ना. आता तिच्या माहेरी काय वाटत असेल सगळ्यांना की ती एवढ्या मोठ्या जहागीरदार साम्राज्याची मालकीण आहे. पण प्रत्यक्षात सिच्युएशन काय आहे की तिला तिथे नोकरासारखं वागवलं जातं. आणि हे जेव्हा तिच्या बाबांना कळेल ना, तेव्हा ते 100% अपसेट होणार. लीलाच्या वडिलांनी एजंटकडून पैसे घेणं, त्या कालिंदीने माझ्याकडे मदत मागणं, त्या दिवशी वसंत आणि कालिंदीमध्ये असलेलं अस्वस्थ वातावरण, लीलाचं अचानक एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये काम मागणं आणि आज फक्त निमित्त काढल्यासारखं लीलाच्या बाबांचं इकडे येणं, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असेल का? काय आता तुला काय सांगायचं? काका फुल टेन्शन मध्ये. त्या साळुंक्याच्या पैशाचा मॅटर अजून चालू आहे ना. अजून काय चालू आहे? अरे एजंटनी पैसे दिल्यावर प्रश्न सुटला होता ना. सुटलं होतं असं वाटलं होतं, पण मावशाईकडनं ते पैसे सगळे चोरीला गेले. चोरीला गेले म्हणजे असे कसे चोरीला गेले? तू मला नीट सांग, काय झालंय? काकू पैसे घेऊन घरी येत होते, वाटेत ते पैसे कोणतरी उडवले. त्यामुळे काका आता फुल टेन्शन मध्ये आहेत. आणि तो साळुंक्या आपल्या रेवतीताईसोबत लग्न करायला टपलेलाच आहे. तिला कसं वाचवायचंय या विचाराने सगळे टेन्शन मध्ये आहेत बघ. म्हणून कोणी माझा फोन घेत नाही. मी परवा रेवला सुद्धा कॉल करत होते, तिने सुद्धा उचलला नाही. एवढं सगळं झालं तरी मला कोणी का काही सांगितलं नाही? आता मी माती खाल्ली आणि तुला सगळं सांगून टाकलं. बटर, तू काही माती नाही खाल्लीस, उलट तू एकट्यानेच बरोबर केलंयस. अरे एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवू शकतात माझ्यापासून सगळे? आणि मला एक कळत नाही, मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय परकी झाली का? ती बदलली का? की लग्न झालं म्हणून मला तर माझ्या माहेरच्यांची काळजीच वाटत नाही? काही बदललं नाही, जसं सगळं होतं ना तसंच आहे. ताई, सगळं तसंच आहे ना, मग तू दहीहंडी का खेळत नाहीयेस? बटर, काय चाललंय तुझं? हा घरी इतका मोठा प्रॉब्लेम झालाय आणि दहीहंडी काय? प्रॉब्लेमचा आणि दहीहंडीचा काय संबंध आहे? संबंध आहे. काय आता ह्याचं? एवढं मोठं बक्षीस आहे,
तू दरवर्षी पोरांसाठी दहीहंडी खेळतेस आणि त्यांना सगळे पैसे वाटून टाकतेस. तर या वर्षी तू तुझ्यासाठी दहीहंडी खेळ आणि त्यांना सरळ सांग की आधी मी माझ्या कर्जाचे पैसे फेडेन आणि उरलेले पैसे तुम्हाला वाटेन म्हणून. त्यांना सांग असं असेल तरच दहीहंडी खेळेल म्हणून. वाह किती छान केली आहेस ग तयारी सगळी दुर्गा. थँक्यू आजी. हा हा लीलाच्या वडिलांनी दिलेलं बाळकृष्ण किती गोड दिसतं ना, एकदम सुरेख आहे. सुंदर आहे आजी. खरंच मस्त झालंय. या या बघ काय म्हणतोय, कसा गेला आजचा दिवस? ठीक गेला. छान. काय झालं, सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित? मग आवाज का असा बारीक येतोय? भूक लागली आहे? भूक लागली असेल तर जा खाऊन. नाही मग काय झालं? दुर्गा हा? झाली बाळा सगळी पूजेची तयारी? हो झाली ना, सगळी झाली. छान छान. प्रसादाचं काय? झालाय प्रसाद. हा पण तरी जाते मी. नैवेद्य चांदीच्या भांड्यात काढते. चालेल. जा. बोला काय झालं? बोल ना काय झालं? आजी हं. माझी एक मैत्रीण आहे. हं. तिचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय. हं. काही कळत नाही काय करायचं. हो काय झालाय प्रॉब्लेम? माझी जी मैत्रीण आहे ना ती दरवर्षी गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळायची. अरे वा खूप छान दहीहंडी फोडते ती. छान. पण आता ना तिचं लग्न झालंय त्यामुळे तिला कळतच नाहीये ह्या वर्षी पण खेळायचं की नाही ते. ती मला विचारत होती काय करू, पण मलाही नाहीये काही कळत. म्हणजे तिला जर आवड असेल तर तिने खेळायला हवं ना, पण सासरच्यांना नाही आवडलं तर. हा प्रॉब्लेम मोठा आहे नाही. पण मला एक सांग लीला, तुझ्या मैत्रिणीचं नाव लीला जागीरदार आहे का? काय लीला, मैत्रिणी आहोत ना आपण, ठरलंय ना, मनातलं सांगायचं, मोकळं व्हायचं, दडपणात राहायचं नाही, ठरलंय ना? मग काय, तुला खरोखरच आवडतं दहीहंडी खेळायला? हो खूप आवडते. लग्नाआधी तर मी दरवर्षी खेळायचे. आमचं पथक नेहमी जिंकायचं. ते काय झालं ना की मी माहेरी गेले होते एका कामासाठी, तर त्या पथकामधल्या मुलांनी घेराच घातला माझ्या भोवती आणि म्हणायला लागली की ताई ह्या वर्षी पण खेळ. मी नाहीच म्हटलं त्यांना. मी सांगितलं त्यांना आता काय, आता लग्न झालंय, आता मी काही मोहित्यांच्या घरची मुलगीच नाहीये, फक्त जहागीरदारांची सून आहे. बरोबर. कसं दिसेल ना ते. पण म्हणजे खरं तर खेळायची इच्छा आहे माझी, पण तुम्ही सांगाल तेच करीन मी. आजी सांगा ना काय करू. लग्नानंतर आपल्या आवडी निवडी ज्या असतात, आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्याच नाही असं काही ठरलेलं आहे का? तुला मनापासून दहीहंडी खेळायची आहे? अरे मग जाऊन खुशाल खेळ ना, कोणी अडवलंय तुला? हा 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 उत्साहच मला तुझा खूप आवडतो. प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक असं छोटंसं उत्साहाचं बाळ असतं. त्याला जगवायचं असतं, त्याच्याबरोबर जगायचं असतं, कारण तोच आपल्याला आपल्या आतला आनंद शोधायला भाग पाडतो. हा तुझं कौतुक आहे मला लीला, तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस. बरीच माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही, पण तुला वागता येत आहे. मग का नाही, जा खुशाल खेळ दहीहंडी, माझी काही हरकत नाही, जा. आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपर्यंत खरंच माझ्या आनंदासाठी दहीहंडी खेळायचे, पण या वर्षी मला मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचे.
म्हणून मी दहीहंडी खेळणार आहे. मी आता तुमच्याशी जे काही बोलले ते खोटं नक्कीच नाही आहे, पण मी तुम्हाला सगळं खरंही सांगितलं नाही. माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या माहेरच्या अडचणीसाठी मला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. लीला, आपण हे लीला, काय कुठे हरवलीयस? आजी नमस्कार करते. अगं हिडाबाई, हे काय आहे? प्रत्येक गोष्ट करताना माझा आशीर्वाद घ्यायला तुला वाकायलाच पाहिजे का? एक लक्षात ठेव, माझा आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर असणार आहे. कारण माझी खात्री आहे तू जे काही करशील ते चांगल्यासाठीच करशील. तुझ्यात आणि एजंटमध्ये विष कालवण्याचा माझा हेतू नाहीये, पण आपण कुणाशी लग्न केलं आहे आणि ती मुलगी आपल्यासमोर एक चुकीची इमेज तयार करते. हे एजंटना नक्कीच लक्षात यायला हवं, आणि यासाठी मला जे करावं लागेल ना ते मी नक्की करेन. थांब दुर्गा, काय झालं आजी? अगं यावर्षी लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालू दे ना. दरवर्षी तू या घराण्याची सून म्हणून प्रत्येक सण खूप उत्साहानं कौतुकानं करतेस, श्रद्धेनं करतेस. अजूनही करत आलीयस. आता तुम्हाला सासू मिळाली आहे, या घरची मोठी सून म्हणून लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालू दे. हो आजी. जा. पूजेच्या मनाचं राहू दे, तुम्हाला ॲटलिस्ट जहागीरदार आडनाव लावण्याचा मान मिळतोय. मला तर तेही मिळालं नाहीये. पाळणा हलवायला आकाशी ताऱ्यांचा